सूर्य पहा आकाशामध्ये आहे बरं का, पण दिसत नव्हता इतका वेळ. तर जेव्हा लाईट कमी केली ना तेव्हा बघा सूर्य असं दिसलाय. तर यावर्षी ना पापड करायचे अजून. यावर्षी आम्ही ना वाळवणाचे पदार्थ काहीच नाही केले. मुगाची डाळ आणि ही 1.5 किलो उडदाची डाळ, मुगाचे अर्धा किलो, 2 किलोचे पापड, 2 पुड्या समाधान पापड मसाल्याचे टाकायचे. आणि हे आणलेले आहे इथं आता जिरे, तीळ, जवस आणि बडीशोप. तर हे याचं आहे ना आपल्याला मुखवास करायचा आहे. मुखवास पण संपलाय आता एवढ्यात. तर आता मी काय म्हणजे मुखवास करून ठेवते तीळ आणि जवस, जिरे, बडीशेप, ओवा टाकून. तर अजिबात सांधे किंवा गुडघे दुखत नाही बरं का. तर आता पण मी करून ठेवणार आहे. आणि आपण पापड पण करणार आहोत. तर आता थोडी उष्णता कमी झाली, थोडासा पाऊस पडला ना मग पापड करायचे. कारण काय होतं मग पापड आहे ना थोडेसे चिरतात उन्हाने. आपण मस्त घरातच वाळवतो पापड, पण तरीही पापड आहे ना उन्हाने थोडेफार चिरतात. तर मैत्रिणींनो, आज आहे 14 मे 2026 आणि आज आहे गुरुवार. तर आज सकाळी सकाळी शेतात गेलो, कारण आहे ना आपला आंबा उतरायला आला. तर आंबा उतरायसाठी शेतात गेलो. तर सगळा आंबा आज उतरून घ्यायचा आहे, कारण आहे ना आता खूप असं ढग यायला लागलंय आणि पावसाची पण शक्यता आहे. आणि हळूहळू आहे ना वारं पण सुटतंय, वावदन पण येतंय. तर मग हे मोठ्या झाडाचे जे आंबे आहेत ना ते जास्त दिवस टिकत नाही, पटकन असे पडून जातात आणि खराब होऊन जातात. तर आता आज कृष्णाला आहे ना आंबे काढायला वर चढवलंय झाडावर. तर या आंब्याच्या झाडाला आहे ना भरपूर असे पाड आहेत बरं का वर. तर कृष्णाने ना वर जाऊनच तोडले पहा पाड सगळे. तर एकदम आल्हाद असे पाड तोडावं लागतात, नाही तर लगेच ते खराब होऊन जातात. तर पहा अशा पद्धतीने ना आता हे स्टोअर करून घेतलेत आम्ही. तर आज कृष्णाकडूनच आता आम्ही घरी घेऊन जाणार आहोत, कारण आज श्यामला पण वेळ नव्हता. तर मग कृष्णाला म्हटलं चला आता सगळा आंबा आहे ना आपल्याला उतरून घ्यायचा आहे. वारंवार जर आलं तर पुन्हा आहे ना सगळं खराब होऊन जाईल. तर कृष्णाला पण भरपूर असे आंबे दिले आणि आम्ही पण हा आंबा उतरवलेला आहे. आणि आता आहे ना जरा पाऊस यायला लागलाय. तर शेतामध्ये आहे ना कांदे राहिलेले आहेत काही अजून, तर मग ते झाकायचे. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर आज आहे ना खूप आभाळ आलं आहे आणि पाऊस पण यायला लागला आहे. तर आता इथे आहे ना कांदे झाकायला आलो आहे. आज आहे ना आंबा पण उतरवला आहे. तर जो आपला साधा म्हणजे गावरान आंबा आहे तो पण उतरवला आहे आणि तोतापुरी आंबा पण उतरायचा आहे. तर पहा इथं कृष्ण आहे ना कांदे झाकतोय. अचानकच आहे ना पाऊस यायला लागला आहे, खूप आभाळ आलेलं आहे पावर. वातावरण अचानकच बदललं आहे. इतके दिवस खूप अशी उष्णता होती. एकदम काळ भंगार असं अचानक आभाळ आलंय पहा. इकडे लांब काहीतरी पेटून दिलंय. ऋग्वेद खेळतोय. म्हशींचा चारा आहे हा, मस्त आलाय गिन्नी गवत. हा ही पहा मैत्रिणींनो, ह्यो तोतापुरी आंबा आहे. लवकर पिकत नाही, आता लागलाय बरं का पाडाला, म्हणजे असं झालाय पिवळा जरासा. तर आता याला पिकायला आहे ना 15 दिवस लागतात. तर सगळे आंबे आहे ना इथं घरी आणून ठेवलेत पहा. तर याला भरपूर असा चीक लागलेला आहे. तर चीक सुकून जाईल आणि या कैऱ्या आहे ना पुसून पण घ्यावं लागतात कापडाने. आणि मग नंतर आपल्याला आडी घालायची आहे. तर मी संध्याकाळी घालणार आहे याची आडी. ती सुंदर रे, अरे वा, कोणी कोणी बनवलं हे? उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही चौघांनी छानसं म्हणजे स्टडी रूम बनवलेला आहे. तर आता आम्ही इथं रोज अभ्यास करणार. पण अभ्यासामध्ये काय करणार? पाढेपाठ करणार, मराठी शिकणार, एकमेकांना शिकवणार. तर आता हे नवीन मित्र आलेले आहेत ना तुमचे. याचं नाव माधव आणि हिचं नाव सम्राज्ञी. आता आपल्या ब्लॉग मध्ये 2 नवे गडी आलेले आहेत, ते दिसत जाणार रोज दिसणार तुम्हाला. आणि ही राजलक्ष्मी आणि हा ऋग्वेद. तर ऋग्वेदला आहे ना मराठी वाचन करायचंय बरं का ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. तर कधी करणार आहे बाळा तू आता मराठी? आम्ही मराठी काय इंग्लिश काय सारच वाचित जाणार, संस्कृती पण. बापरे, लयच हुशार आहेत मग मुला. कारण की आम्ही इतकी मेहनत घेतली स्टडी रूम बनायला. बापरे, आपा स्टडी रूम बनायला किती मेहनत घेतली मी.
आणि हे तसंही गेट होतं. आता आमचं पण गेटच झालंय. हां, त्याच्या नादाने तुम्ही सावलीला खेळतात. इथं काय छान मस्त केळीचं झाड आहे ना हो. तुमच्या घरात, आहे का नाही? खेळा, फक्त भांडणं करू नका आणि व्यवस्थित अभ्यास करा. हां, मस्त 2-2 टॉमी पहा इथं मस्त सावलीला झोपलेत. गार सावली इथं चिंचेच्या झाडाची, मस्त अशी आंबा, चिंच, नारळ, इथं मोठी चिंच पण आहे. सगळे झाडं आहे पहा इथं. आणि या झाडालाच आहे ना ऋग्वेद ऋषांग हे खेळतात मुलं मस्त असं. तर असं ऊन आहे भयंकर, उन्हाला तर काही विचारूच नका. तर शेतातून तोडून आणलेले आहेत पिकलेले पाड. तर मस्त असा आता आमरस करून घेते. तर या पाडाचा आहे ना खूप छान आंबट गोड असा आमरस होतो. थोडीशी साखर दूध टाकलं ना तर खूपच घट्टसर असा आमरस होतो पहा. तर पहा मस्त असा आमरस केलाय आणि फ्रीजमध्ये ठेवला ना तर मस्त असा लागतो पहा. तर अशा पद्धतीने पहा आपल्या या आंब्याचा केसरी रंगाचा छान असा आमरस झालेला आहे. तर आता गरम गरम पोळ्या करून घेते मी. तर दुपारचे आहे ना वाजलेले होते 12 आणि गरम गरम पोळ्या, आमरस आणि गवारीची शेंगाची भाजी केली होती. तर गरम गरम पोळ्या पण आमरसाबरोबर छान लागतात. मुलं गेले होते खेळायला तर आम्ही आज आंबा उतरवला. पण आता संध्याकाळी मी आंबा सर्व लावून घेणार आहे, अडी लावणार आहे. त्याला भरपूर असा वेळ लागतो. तर तेव्हा तो व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट असा दाखवणार आहे. तर आपण घरच्या घरी आंब्याची अडी कशी लावतो. तर आपल्याकडं 2 प्रकारचे आंबे आहेत, तोतापुरी हापूस आणि एकदम गावरान असा आंबा आहे. तर दोन्ही आंब्याची आडी मी वेगवेगळ्या पद्धतीने लावून तुम्हाला दाखवणार आहे. आणि तोतापुरी हापूस हा 15 दिवसात पिकतो, पण हा जो गावरान आंबा आहे तो लवकरच पिकतो पहा. खूप असं पावसाचा आभाळ आलेला आहे आणि असं वाटतंय अचानकच वादळ सुरू होईल. तर आता मी ना शेतात आले इकडे चक्कर मारायला संदीप दादाच्या. आणि पाठीमागं पहा माझ्या इतका असं भयंकर ढग आलेला आहे आणि वारं पण सुटल्यासारखं वाटतंय. आता लागलंय आता थोडं थोडं वारं सुटायला. तर इथं संदीप दादा आहे ना मका काढून ठेवलेली आहे इथं आणि ती वाळली. तर आता त्याचं आहे ना रचून ठेवतोय गायांना खाण्यासाठी मका चारा. तर पावसा पाण्याची मका आहे ना वाळलेला चारा म्हणून ठेवायची आहे त्यांना. तर आता कशी रचतेत मका ते पाहूया. तर इकडं पहा आपलं घर आणि शेजाऱ्यांचं घर पहा किती भारी व्ह्यू दिसतं ना. आभाळ आल्यावर आहे ना खूपच भारी वाटते पहा. आणि दिवसभर आहे ना भयंकर अशी उकाडा उष्णता भयंकर होतं. आजले श्वाससुद्धा घेता येत नव्हतं, इतकं भयंकर होतं. गाडीवर एक बैलगाडीचा चारा वाहतात तुम्ही. पावसा पाण्याचं दडपून चोपून ठेवा. होय चारा भिजन हा त्याच्यामुळेच ना. आभाळ किती आलंय तेच दाखवायसाठी मी आले इकडं. मग आज पावसाचंच वातावरण आहे. मॅडम काढतात काँग्रेस. आवरा आवरा आवरा. काका दिवसभर कसं काय वातावरण होतं आज? गरमट होतं घरात आहे ना असं नुसतं धडधड धडधड. माझं तर आज दिवसभर धडधडच होत होती. अरे रात्री ना झोपच नाही आली. कूलरची हवा सुद्धा लईच वेगळी बाष्पीभवन. काहीतरी वेगळंच होतंय कूलरचं पण असं सावकाश. एक बैलगाडीचा चारा आता गाडीवरच चाललाय. सरक महादेव. इकडं सुद्धा चाऱ्याला मक्का आहे बरं का. सगळ्यांनी मक्का केलेली. आता पावसा पाण्याची ना असं स्टोअर करून ठेवणार आहेत सगळे गायांसाठी मक्का. तर या मकाच्या पेंड्या आहे ना काकांनी बांधल्यात बरं का. ह्या सगळ्या व्यवस्थित अशा जुन्या पद्धतीने ह्या मकाच्या पेंड्या बांधून ठेवल्यात. आणि आता पोरं गाडीवर घेऊन जाऊन आहे ना व्यवस्थित असे रचणार आहेत. संध्याकाळचे पहा 6:30 वाजलेले आहेत आणि सूर्य पण मावळतीला गेलाय. पण किती छान व्ह्यू आहे माझ्या पाठीमागं.
आणि हवेत आल्यामुळे आहे ना इतकं भारी वाटतंय. दिवसभर आज भरपूर अशी उष्णता होती, भरपूर उकडलंय. तर मैत्रिणींनो पहा, अशा पद्धतीने हे आंबे आहे ना खाली ओतून दिल्यावर आहे ना याच्यामधला सगळा चिक आहे ना सुकून जातो. तर व्यवस्थित असे नंतर पिकतात पहा. तर मी आता आहे ना उद्या तुम्हाला दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये या आंब्याची घरगुती पद्धतीने आढी कशी लावतात आणि घरगुती पद्धतीने आंबा कसा पिकतो ऑर्गॅनिक पद्धतीने. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.